Everyone, today we will be discuss about the polycystic kidney disease in children's. ओके, पॉलिसिस्टिक किडनी डिसीज म्हणजे काय चिल्ड्रन्स मध्ये आपण या ठिकाणी बघणार आहे. ओके, आजचा आपला टॉपिक आहे. तुम्हाला दोन इमेजेस दिसत आहे वरती. वन इज टू बी नॉर्मल किडनी and another one is the polycystic kidney. It is a different shape, size and the structure. Okay, in the polycystic kidney नॉर्मल किडनीचा तुम्ही साईज शेप स्ट्रक्चर बघू शकता. त्या ठिकाणी नॉर्मल आहे. ओके, नॉर्मल तुम्हाला दिसते. पण पॉलिसिस्टिक किडनी म्हणून तुम्हाला डिफरंट वेनं काहीतरी फॉर्म झालेलं दिसते. ओके, त्या ठिकाणी आपण यास बघणार आहेत पॉलिसिस्टिक किडनी म्हणजे काय. ओके, polycystic kidney disease is an inherited disorder in which cluster of cysts develop primarily within kidneys, causing kidney to be enlarged and loosen function over time. पॉलिसिस्टिक किडनी डिसीज म्हणजे काय, या ठिकाणी इट इज अ डिसऑर्डर फॉर्म इज इट अ क्लस्टर ऑफ सिस्ट, क्लस्टर फॉर्मेशन त्या ठिकाणी होणार आहेत. ओके, प्रायमर विदिन द किडनी, सम किडनीमध्ये डिफरंट टाईप ऑफ स्ट्रक्चर, त्याला आपण क्लस्टर असं बोलू शकतो. किडनी टू बी इनलार्ज. ओके, इनलार्जमेंट ऑफ साईज होणार आहेत किडनीची. लुजन फंक्शन ओवर द ॲट द टाइम. ओके, लुजनिंग फंक्शन मीन्स improper functioning is there for the kidney. Cysts are the non-cancerous round sac containing fluid. These cysts vary in size and they can be grow very large. Having many cysts or large cysts can be damage kidney. ओके, तर या ठिकाणी सिस्ट म्हणजे काय, सिस्ट फॉर्मेशन होतं ते नॉन कॅन्सरस आहे. ओके, त्या आपल्याला ज्या वेळेला ते दिसणार स्ट्रक्चर त्याचं ते आपल्याला नॉन कॅन्सरस म्हणजे कॅन्सरस टाईपमध्ये दिसणार आहे. पण ते नॉन टाईप ऑफ कॅन्सरस तो फाउंड होणार त्या ठिकाणी. त्यामध्ये सिस्टी डिफरंट इन साईज असणार आहे, शेप डिफरंट वेने असणार आहेत, ग्रोथ लवकर म्हणजे रॅपिड मुवमेंटमध्ये किंवा व्हेरी लार्ज मध्ये होणार आहेत. ओके, किंवा सिस्ट जे आहे ते लार्ज नंबर ऑफ मध्ये किडनीला डॅमेज करणार आहे, त्याला आपण पॉलिसिस्टिक किडनी बोलतो. किडनीमध्ये सिस्ट म्हणजे काय, सिटिश फ्लूड लाईक स्ट्रक्चर असणार, त्यामध्ये बबल लाईक स्ट्रक्चर, ते इझिली ग्रो होणार, रॅपिडली ग्रो होणार, त्यामुळे डॅमेजसुद्धा होऊ शकते किडनीमध्ये. हे आपल्या आज आपण बघितलं पॉलिसिस्टिक किडनीचे इंट्रोडक्शन. त्यानंतर आपण बघणार आहे डेफिनेशन ऑफ पॉलिसिस्टिक किडनी. डेफिनेशन म्हणजे बघणार आहे आपण पॉलिसिस्टिक किडनी इट इज अन इनहेरिटेड डिसीज दॅट अफेक्ट द किडनी sac of fluid called cyst. Okay, grow in the kidney. If too many cysts grow up, if they get too big, the kidney becomes damaged. The cyst may also cause of pain or may get infected. Okay, polycystic kidney definition आपण बघणार आहे, that is affect on the kidney sac. Okay, किडनीला त्या ठिकाणी ते अफेक्ट करणार आहेत पॉलिसिस्टिक डिसीज. ओके, इनहेरिटेड आहे, लाईक दॅट जे पण जेनेटिकल फॅक्टर्स त्यामध्ये अफेक्टेड होणार आहेत. त्यामध्ये फ्लूड लाईक सॅक जे आहे त्याला आपण सिस्ट असं बोलू शकतो, ते ग्रो होणारे किडनीमध्ये. ओके, इफ टू मेनी सिस्ट ग्रो इन दे आर दे गेट टू बी बिग, म्हणजे बिग त्या ठिकाणी ग्रो होणारे म्हणजे लार्ज अमाऊंटमध्ये किंवा बबल शेपमध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघून येणार आहे. ओके, बिकम्स टू बी किडनी डॅमेज किडनीला काय करणार ते डॅमेज करणार. सिस्ट मे ऑल्सो कॉज पेन और मे गेट इन्फेक्टेड. सिस्ट काय करणार आहेत, पेन करणार आहेत पेशंटला. ओके, चिल्ड्रन्सला. and may be infected, ते त्या ठिकाणी इन्फेक्शन फॉर्मेशन करणारे किडनीमध्ये. In polycystic kidney disease, cyst or fluid filled pouches are found to be primarily in the kidney, but they can also affect other organs including liver, pancreas, spleen and ovary. तर जे सिस्ट आहे, ओके, ते सिस्ट इट इज अ फ्लूड लाईक ऑफ पाऊच लाईक स्ट्रक्चर आपल्याला त्या ठिकाणी पाऊच लाईक दिसणार आहे आणि ते प्रायमरीली फाउंड होणार आहे किडनीमध्ये. ओके, सो दॅट टाइम व्हॉट हॅपन, द अदर ऑर्गन ऑल्सो अफेक्टेड लाईक पॅनक्रियास, स्प्लीन अँड ओव्हरी, ते त्यांना सुद्धा इन्फेक्शन होण्याचे चान्सेस आहे किंवा ते सुद्धा अफेक्ट त्या ठिकाणी पॉलिसिस्टिक किडनी डिसीजमध्ये होऊ शकतात. आउट पाउचिंग मे ऑकर्स इन द वॉल्स इन द लार्ज इंटेस्टाइन अँड इट इज अ वॉल ऑफ ब्लड वेसल्स. द ब्रेन वेअर दे आर मे कॉज ऑफ एनोरिझम. ओके, आउट पाउचिंग जे आहे वॉल्स ऑफ लार्ज इंटेस्टाइन म्हणले. ओके, त्या ब्लड वेसल्स काय करणार, डॅमेज टू द ब्रेनमध्ये आणि त्यामुळे एनोरिझमसुद्धा होऊ शकतो. ओके, ते मे ऑल्सो फाउंड इन द ॲब्डोमिनल वॉल कॉजिंग हर्नियास in addition valves. Okay, the heart of the may involve becoming floppy and resulting in the heart murmur in the sound formation. Okay, या ठिकाणी काय होणार, जे पण ॲब्डोमिनल वॉल मसल्स आहे, ओके, त्या ठिकाणी कॉज करणार आहेत हर्निया टाईपमध्ये. ओके, आणि त्यामुळे करणार अदर जे पण हार्ट आहे, ओके, हार्ट फ्लॉगी होणार आणि रिझल्टिंग इन हार्ट मर्मर साऊंड त्या ठिकाणी आपल्याला हिअरिंगसाठी बघायला भेटणार आहे. आता आपण कॉजेस बघू याचे पॉलिसिस्टिक किडनी डिसीजचे. ॲबनॉर्मल जीन्स कॉज पॉलिसिस्टिक किडनी डिसीज इन विच मे इन मोस्ट केसेस इन डिसीज इन द रन्स इन फॅमिलीर, म्हणजे लाईक दॅट इनहेरिटेड किंवा हेरिडिटरी फॅक्टर्स आपण त्याला बोलू शकतो. रेअरली अ जेनेटिक म्युटेशन ऑकर्स ऑन इट्स ओन
spontaneous so that the neither parents has a copy of the muted gene. Sometimes जे पण जीन्स फॅक्टर ओके जे जीन्स फॅक्टर रिलेटेड आहे पॅरेंट्स थ्रू झालेले ट्रान्सफर चिल्ड्रन्समध्ये किंवा सम जीन्स आर मिसिंग आहे किंवा सम जीन्स आर एक्स्ट्रा प्रेझेंट आहे त्यांच्यामध्ये, त्यामध्ये आपल्याला हे बघायला भेटू शकतं. आता डिसीज आपण त्या ठिकाणी बघूयात. देर आर टू मेजर फॉर्म ऑफ पॉलिसिस्टिक किडनी डिसीज. एक आहे ऑटोझोमल डॉमिनंट पॉलिसिस्टिक किडनी डिसीज, एक आहे ऑटोझोमल रिसेसिव्ह पॉलिसिस्टिक किडनी डिसीज. हा एक इनहेरिटेड आपण डिसऑर्डर त्याला बोलू शकतो रिलेटेड टू जेनेटिकल फॅक्टर त्या ठिकाणी अफेक्ट होऊ शकतात. ऑटोझोमल डॉमिनंट आणि ऑटोझोमल रिसेसिव्ह पॉलिसिस्टिक किडनी म्हणजे काय आपण या ठिकाणी बघू. ओके, in adult the polycystic kidney disease also called as autosomal dominant, okay, or autosomal pass for the parent children's by the autosomal dominant type of inheritance. Okay, this means the only one copy of the abnormal genes is needed to the cause of disease. Therefore, if one parent has the disease, each children has 50-50 chance of the development of the disease. Okay, आता आपण autosomal dominant of पॉलिसिस्टिक किडनी डिसीज म्हणजे काय, जे अफेक्टेड आता या ठिकाणी इमेजमध्ये तुम्हाला बघू शकतात. अफेक्टेड फादर विल ऑल्सो फॉर्म ऑफ पॉलिसिस्टिक किडनी डिसीज. अनअफेक्टेड मदर्स मीन्स जे की अफेक्टेड नाही. ओके, सो दॅट आपण त्याला नॉर्मल जेन्स बोलू शकतो किंवा अफेक्टेडसाठी आपण म्युटेड जेन्स बोलू शकतो. ओके, तर समटाईम जे पण त्यांच्याकडून ट्रान्सफर होणार आहे चिल्ड्रन्समध्ये 50-50 चान्सेस ऑफ द चिल्ड्रन्स विल बी अफेक्टेड ऑफ पॉलिसिस्टिक ऑटोझोमल डॉमिनंट डिसीज. ओके, या ठिकाणी ते ट्रान्सफर होणार जे पण अफेक्टेड किंवा ॲबनॉर्मल जीन्स टू बी नीड कॉज ऑफ द पॉलिसिस्टिक किडनी डिसीज, त्याला आपण ऑटोझोमल डॉमिनंट किंवा ऑटोझोमल डॉमिनंट पॉलिसिस्टिक किडनी डिसीज असं आपण त्याला बोलू शकतो. Autosomal polycystic kidney disease, it is the most common disorder occurring in approximately 1 in every 1400 to 1000 people. Only about the 1/2 of people with autosomal polycystic kidney disease will be the diagnosis of during the person with time of because of the disease is often without any symptoms. Okay, या ठिकाणी 14 to 1000 people पैकी 1 people ला डिसऑर्डर सफरिंग होतात. ओके, त्या ठिकाणी डायग्नोज करतात ते इथं लाईफ टाईम ऑफ डिसीज इज टू बी फॉर्म ऑफ विदाउट एनी सिम्टम्स. त्यांना सफर होतात पण विदाउट सिम्टम्स ते आपल्याला विजिबल होत नाही, त्यामुळे आपण त्यांना फाइंड आउट करू शकत नाही डायग्नोज थ्रू. ओके, त्याला आपण ऑटोझोमल पॉलिसिस्टिक किडनी डिसऑर्डर असं बोलू शकतो. पॉलिसिस्टिक किडनी डिसीज इट इज द मोस्ट कॉमन कॉल्ड ऑफ ऑटोझोमल रिसेसिव्ह पॉलिसिस्टिक किडनी डिसीज आपण त्या ठिकाणी त्याला बोलू आता बघणार आहेत. Autosomal recessive pattern of the inherited. This means the both parents must carry the abnormal genes and the both must pass the genes to children in the order of the child to develop the disease. Okay, त्या ठिकाणी दोन्ही पण अफेक्टेड आहे. सम वन जीन्स अफेक्टेड, वन इज अनदर वन इज नॉट अफेक्टेड किंवा डॉमिनंट जीन्स आपण त्याला बोलू शकतो, एक रेसेसिव्ह जीन बोलू शकतो. त्या ठिकाणी ज्या वेळेला ते अफेक्टेड होणार. ओके, समटाइम्स 75% किंवा 50 to 75% चान्सेस आहे चिल्ड्रन्सला अफेक्टेड होण्याचे पॉलिसिस्टिक रेसेसिव्ह डिसऑर्डर. ओके, पॉलिसिस्टिक रेसेसिव्ह किडनी डिसऑर्डर्स. ओके, या ठिकाणी आपल्याला ते दिसून येतं. ओके, ह्या ठिकाणी तुम्ही इमेजसुद्धा बघू शकतात की इमेजमध्ये फोर इमेजेस आहे. वर मदर्स अँड फादर अनअफेक्टेड, बोथ आर अनअफेक्टेड. खाली सुद्धा एक टोटली अफेक्टेड आहे आणि जे दोन चिल्ड्रन्स आहे ते सेमी अफेक्टेड आहे. ओके, या ठिकाणी आपण त्याला रेसेसिव्ह ऑटोझोमल पॉलिसिस्टिक किडनी डिसऑर्डर असं बोलू शकतो. So in this situation, in every child has a 25% of chance of developing the disease in the family. That is the risk of that at the risk. The estimated incidence is 1 in 10,000 and 20,000 people will be affected in polycystic recessive. त्याला आपण बोलतो ऑटोझोमल रेसेसिव्ह पॉलिसिस्टिक किडनी डिसीज आपण त्याला असं बोलू शकणार आहे. ओके, आपण हे आपण बघतो की 1 in 10,000 पीपल म्हणजे 1 किंवा 20,000 पीपल ऑन 1 जे चिल्ड्रन्स आहेत त्यांना अफेक्टेड होणार फुल्ली ऑटोझोमल रेसेसिव्ह पॉलिसिस्टिक किडनी डिसीज. ओके, आता हा आपण त्यामध्ये बघणार आहेत साईड इफेक्ट किंवा सम अनदर सिम्टम्स ऑफ दी अफेक्टेड चिल्ड्रन्स. ओके, हाय ब्लड प्रेशर, एलिव्हेटेड ब्लड प्रेशर इंक्रीज होणार त्या ठिकाणी. कॉम्प्लिकेशन ऑफ पॉलिसिस्टिक किडनी डिसीज. अनट्रीटेड हाय ब्लड प्रेशर कॅन कॉज फर्दर डॅमेज टू द किडनी. समटाइम्स ऑफ डॅमेज झालेलं आहे किडनीला, त्यामुळं अनफॉर्च्युनेटली हाय इंक्रीज इन ब्लड प्रेशर त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकतो.
Loss of kidney function. Progressive of loss of kidney function is one of the most serious complication of polycystic kidney disease. Nearly half of those diseases have a kidney failure by the age of 16. Okay, sometimes 16 period of age मध्ये किडनी फेल्युअर सुद्धा त्या ठिकाणी त्यांना होऊ शकतं. पॉलिसिस्टिक किडनी डिसीज can interfere with the ability of your kidneys to keep waste from building to the toxic level. A condition can cause uremia as the disease of the various waste of stage of it is a abnormal functioning of the kidney. Okay, या ठिकाणी आपल्याला इनहेरिटेड आहे. इट इज इंटरफेअर ऑफ इनहेरिटेड डिसऑर्डर्स टू द या ठिकाणी किडनी काय करतात आपलं जे वेस्ट फॉर्मेशन आहे ती बिल्डिंग करायला स्टार्ट करतात टॉक्सिक लेवल कंडिशननुसार. त्याला आपण युरेमिया असं बोलू शकतो. लॉस ऑफ किडनी फंक्शन त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार. ओके, आता अनदर कंडिशन किंवा अनदर कॉम्प्लिकेशन्स कोणते कोणते प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन. ग्रोथ ऑफ सिस्ट इन द लिव्हर. प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन्समध्ये आपल्याला बघायला भेटू शकते. प्रेग्नन्सी इट इज अ सक्सेसफुल ऑफ मोस्ट वुमेन विथ द पॉलिसिस्टिक किडनी डिसीज. In some cases where, however, the woman may develop a life-threatening disorders called of preeclampsia. The most at the risk of having high blood pressure before they become pregnant. Okay, sometimes pregnancy complications जर का आपण बघायला गेलो तर it is a form of developing disorders of the preeclampsia. It is preeclampsia. ओके, and eclampsia हे दोन टाइप्स ऑफ डिसऑर्डर्स आहे. आपण त्या तुम्ही OBGYN मध्ये त्या ठिकाणी शिकणार आहे. प्रीक्लॅम्शिया इक्लॅम्शिया म्हणजे काय. ओके, sometimes of pregnant women will be form of high blood pressure. ओके, त्याला आपण इक्लॅम्शिया बोलतो. प्रीक्लॅम्शिया means like that sometimes of seizures in formation in the pregnancy. Okay, the most at risk of high blood pressure before they become pregnant. ओके, हाय ब्लड प्रेशर त्या ठिकाणी होणार आहे. आपण बघितलं प्रीक्लॅम्शिया म्हणजे काय, हाय ब्लड प्रेशर. इक्लॅम्शिया म्हणजे काय, त्या ठिकाणी सीझर्स फॉर्मेशन त्या ठिकाणी होणार आहे. ओके, त्यानंतर ग्रोथ ऑफ सिस्ट इन द लिव्हर. द likelihood of development liver cyst in somewhere or someone with the polycystic kidney disease increase with the age. Okay, while both men and women develop cyst, women often develop larger cyst. Female hormone might contribute to the lower type of the cyst. Okay, त्या ठिकाणी आपण बघू शकतो फिमेल जे आहे ते डेव्हलप करणार लार्ज टाइप ऑफ सिस्ट. फिमेल विल बी हार्मोन मायग्रेट or might contribute to the डेव्हलप लार्ज सिस्ट. ओके, किंवा स्मॉलर सिस्ट आपण त्याला बोलू शकतो. फिमेल विल बी स्मॉलर सिस्ट, मेन विल बी अ लार्ज सिस्ट. ओके, female will be formation of small cyst and men will be form of larger cyst. Okay, development of aneurysm in the brain. Okay, a balloon like bulge in the blood vessels. Aneurysm in the brain can cause of bleeding of hemorrhage of if the rupture. Okay, chronic pain. या ठिकाणी chronic pain आपल्याला दिसून येणार आहेत. in the polycystic kidney disease means often occurring in the side or back. Pain is also present. Pain can also associate with the urinary tract infection, a kidney stone or the malignancy. तर पेन हा कशाचा रिलेटेड असणार आहेत. किडनी स्टोन असेल, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असेल किंवा मॅलिग्नन्सी असेल. कोलन प्रॉब्लेम लाईक weakness and pouches or sac in the wall of the colon may develop in the people with polycystic kidney disease. Okay, weakness in formation of the जे पण कोलन आहे त्यांच्यामध्ये किंवा पाउचेबल फॉर्मेशन ऑफ द कोलनमध्ये त्यामध्ये डिफ्लेक्ट होणार आहेत किंवा डेव्हलप होऊ शकतात त्यामध्ये पॉलिसिस्टिक किडनी डिसीज. ओके, क्लिनिकल मॅनिफेस्टेशन आपण या ठिकाणी बघू. ॲबनॉर्मल ॲबडोमिनल पेन ऑर टेंडरनेस त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार. इन्क्रीज इन साईज ऑफ द ॲबडोमन बिकॉज ऑफ पॉलिसिस्टिक किडनी डिसीज. ब्लड इन युरिन हिमॅच्युरिया आपण बोलू शकतो त्याला. फ्लॅंक पेन ऑन वन ऑर बोथ साइडेड इन टू द किडनी रिजन्स. ओके, additional symptoms that may associate with the disease including in the following: drowsiness, high blood pressure, painful menstruation. डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन आपण त्या ठिकाणी करणार आहे. डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशनमध्ये आपण USG त्या ठिकाणी फॉर्मेशन करणार आहेत. अल्ट्रासोनोग्राफी या अल्ट्रासाऊंडमध्ये आपण व्हिज्युअलायझेशन करणार आहे. त्या ठिकाणी साऊंड लाईक स्ट्रक्चर असेल किंवा साऊंड वेव्स असेल किडनीचे त्या ठिकाणी बघणार आहे. सिटी स्कॅन आपण त्या ठिकाणी करणार आहे विथ द फॉर्म ऑफ प्रोजेक्टिन एक्सरे बिंक ऑफ द पेशंट्स बॉडीसाठी. ओके, MRI स्कॅन त्या ठिकाणी आपण करणार आहेत. मॅनेजमेंट त्या ठिकाणी आपण बघू. नो ट्रीटमेंट इज अवेलेबल फॉर द सिस्ट कॉज बाय द polycystic kidney disease. The cysts are causing for a symptom. These symptoms can be treated to patient will be more comfortable. The goal of treatment is control symptoms, the prevent complication, treating high blood pressure,
can have a dual benefit in the people with the polycystic kidney disease because it is can slow the decline in the kidney function, minimize the in kidney. ओके, किडनी स्ट्रक्चर त्या ठिकाणी आपण मॅनेजमेंट प्रॉपरली मॅनेजमेंट नाही, पण समटाईम जे सिम्टम्स असेल किंवा अदर कॉम्प्लिकेशन असेल आपण त्याला ट्रीट करून ते करू शकतो. पण पॉलिसिस्टिक किडनी डिसीजचा हा प्रॉपरली मॅनेजमेंट त्या ठिकाणी नाही आहे. पण जे सिम्टम्स आहे किंवा कॉम्प्लिकेशन्स आहे आपण त्याला रिड्यूस करू शकतो किंवा प्रिव्हेंट करू शकतो. ओके, हाय ब्लड प्रेशरला सुद्धा आपण प्रिव्हेंट करू शकतो. समटाईम्स हाय ब्लड प्रेशरसाठी आपण लो कंटेंट ऑफ सोडियम असेल किंवा अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स असेल, ओके, त्या ठिकाणी आपण ते देऊन मॅनेज करू शकतो. किंवा समटाईम्स ऑफ जे पण पॉझिटिव्ह फॅक्टर असेल किंवा रिस्क फॅक्टर असेल त्या ठिकाणी आपण ते रिड्यूस करू शकतो. पेन असेल, पेन विल बी आपण कंट्रोल करू शकतो. अँटी एनर्जेसिक ड्रग्स जे आहे, ओके, ते कंटॅमिनेशन ऑफ द ॲसिटामिनोफेन असेल त्या ठिकाणी आपण ते देऊन रिड्यूस करू शकतो पेन. ओके, एनी अदर इन्फेक्शन असेल जसं की UTI असेल किंवा सिस्ट पेनफुल असेल किंवा ड्रेनेज असेल, ओके, किंवा त्या ठिकाणी आपण सिस्टला जे इन्फेक्टेड ब्लिडिंग होत असेल त्या ठिकाणी आपण ते कंट्रोल करू शकतो. बट पॉलिसिस्टिक किडनी डिसीजला प्रॉपरली मॅनेजमेंट नसल्यामुळे, ओके, जे पण अदर सिम्टम्स आहे आपण त्याला ट्रीट करू शकतो. त्यामुळे जे रिड्यूस होणार जे पण सिम्टम्स आहे, ओके, ते कॉम्प्लिकेशन आहे जे होणारे आहे ते रिड्यूस होऊ शकतात. सर्जिकल रिमूव्हल ऑफ द वन ऑर मोर बोथ किडनी मे बी इट इज रिक्वायर्ड. समटाईम्स सर्जिकल मॅनेजमेंट त्या ठिकाणी आहे, पण समटाईम्स रिक्वायरमेंट असेल तरच आपण रिमूव्ह करू शकतो वन किंवा बोथ किडनी. ट्रीटमेंट ऑफ एंड स्टेज ऑफ किडनी डिसीज मे इन्क्लुडिंग इन द डायलिसिस और द किडनी ट्रान्सप्लांटेशन आपण त्याला बोलू शकतो. समटाईम्स किडनी ट्रान्सप्लांटेशन हा एक एंड स्टेज ऑफ लाईफ डिसीज त्याला आपण बोलू शकतो. ट्रीटमेंट आहे. Okay, if the patient have polycystic kidney disease and the family history of the ruptured brain intracranial aneurysm, doctor may recommended regular screening for the intracranial aneurysm. ज्यावेळेला ब्रेन डॅमेज होणार त्या ठिकाणी आपण स्क्रीनिंग करायला लावणार. ओके, aneurysm may be discovered surgical clipping of the aneurysm to reduce the risk of the bleeding may be cause of option depending on their size. ओके, साईजवर डिपेंड आहे की समटाईम्स किती आपण आहे त्यांच्यामध्ये. Non-surgical treatment will be small aneurysm may involve in the controlling high blood pressure and high blood pressure. ओके, ज्या ठिकाणी कंट्रोलिंग करणार आहेत अॅन्युरिझमसाठी जर का हाय ब्लड प्रेशर असेल तर त्यावेळेला. ओके, ज्या ठिकाणी आपला टॉपिक संपलेला आहे. ओके, पॉलिसिस्टिक किडनी डिसीज म्हणजे काय, इनहेरिटेड किंवा ऑटोझोमल डिसीज आपण याला बोलू शकतो. रेसेसिव्ह डिसीज आपण याला बोलू शकतो. दोन टाईपचे डिसीज आहे. ओके, ऑटोझोमल आणि रेसेसिव्ह म्हणजे काय, हा एक जेनेटिकल फॅक्टर या म्हणजे कॉज होणार. ओके, इनहेरिटेड आपण त्याला बोलू शकतो किंवा हायरार्की आपण बोलू शकतो किंवा जीन्स टू जीन्स आपण त्याला असं बोलू शकतो. ओके, त्यामध्ये आपण बघितलं साइन एंड सिम्टम्स ऑफ पॉलिसिस्टिक किडनी डिसीज. त्यानंतर डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन आपण कोणते करणार, CT स्कॅन, MRI, ओके, एक्सरे वगैरे आपण ते करू शकतो. त्यानंतर आहे त्याचं आपण मॅनेजमेंट, जसं की इन प्रॉपर मॅनेजमेंट त्या ठिकाणी पॉलिसिस्टिक किडनी डिसीजचं नाही आहे. बट आपण जे सिम्टम्स आहे किंवा कॉम्प्लिकेशन्स आहे आपण त्याला मॅनेज करून आणि ट्रीटमेंट जी आहे ती आपण प्रॉपरली देऊ शकतो त्यांना. ओके, त्यानंतर आपण बघितलं की कोणते अदर जे सिम्टम्स आहेत त्यांना आपण ट्रीटमेंट देऊ शकतो ॲज पर त्यांच्या कंडिशननुसार. ओके, या ठिकाणी आपला टॉपिक संपलेला आहे. आपला टॉपिकचं नाव होता पॉलिसिस्टिक किडनी डिसीज. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय द व्हिडिओ.